न्यायालयाच्या आवारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आलंय। कल्याण न्यायालयात एका कैद्यानं न्यायाधीशांवर चप्पल भिरकावली होती, तर दुसऱ्या प्रकरणात एक व्यक्ती कल्याण न्यायालयाच्या आवारात बंदूक घेऊन फिरत होता। दोन्ही प्रकरणी कल्याणच्या डीसीपींची कडक कारवाई देखील करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडे। सुनील, काय अधिक माहिती आहे या दोन प्रकरणांसंदर्भात? अगदी बरोबर आहे। कल्याण न्यायालयाच्या परिसरामध्ये आपण पाहू शकतो की नेहमीच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावलेला असतो। पोलीस जे आहे कुठलेही आरोपी असतील येताना जाताना त्याची सुरक्षा या ठिकाणी पाहिली जाते। मात्र गेले काही दिवसापूर्वी या न्यायालयामध्ये न्यायाधीशावरती एक आरोपी जो हत्येचा आरोपी होता त्यांनी चप्पल भिरकावली होती, तो एक गुन्हा झाला। आणि त्याचबरोबर दुसरा आरोपी जो होता त्याच्याबरोबर एक बॉडीगार्ड होते, ते बॉडीगार्ड शस्त्र घेऊन या ठिकाणी आले होते। याच दोन्ही घटनाला पाहता न्यायालय परिसरातील कायदा सुव्यवस्था पाहता या ठिकाणी पोलीस मुख्यालय असतील, त्याचबरोबर कल्याण झोन 3चे डीसीपी असतील अतुल झेंडे यांनी कारवाई करत 11 पोलिसांना निलंबित केलेले आहेत। एकंदरीत या ठिकाणी असलेले सुरक्षा गार्ड त्याचबरोबर पोलीस कर्मचारी असे एकूण 11 कर्मचारी जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत। आणि त्याचबरोबर त्यानंतर आज पुन्हा अशा प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। दुसरे पोलिसांची नेमणूक देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नक्कीच सुनील, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।